रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ। तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं, पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। भले वरी बैसो पावली श्री गुरुंजी ज्यांचे केली स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंची। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती। विठाला विठाला वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मावली ज्ञानेश्वर पवन सुत हनुमान की जय। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती। आपल्या या पवित्र नगरीमध्ये विठाला
अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने, संत महंतांच्या विद्वज्जनांच्या चरणकमलाने पावन झाली आपली ही देवळा पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये एक नैमित्तिक कार्यक्रमाचं आयोजन आहे. कैलासवासी सौभाग्यवती केवळबाई जालिंदर नाथजी यादव यांच्या देहविसर्जनाच्या निमित्ताने 1 वर्ष परिपूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून वर्षश्राद्धाचा उपक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पूर्ण यादव परिवार, जालिंदरनाथजी, प्राध्यापक बालकनाथजी आणि सर्व कुटुंब सर्वांनी मिळून हा केलेला आयोजन कार्यक्रम जमिरे सर्व गुणीजन, अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य, तुम्ही इंद्रासारखी मृदंग महर्षी, भरपूर तयारी बाबा तुमची वाजवण्याची मस्त. तुम्ही परीक्षितीसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबासारख्या माता भगिनी आणि कीर्तनासाठी बरीच बीडपासून मंडळी आली. आमचे परमार्थ प्रेमी, आमचं सर्वांचं हृदयस्थान आमचे पैठणकर सर या ठिकाणी सर्जे नाहीत, ते पण इथं आलीत मुद्दाम कार्यक्रमासाठी. हे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आली. अभंग तुकोबारायचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग आहे. महाराज अभंगाद्वारे आपली ऐच्छिक फलप्राप्ती झाली ह्याचं नामनिर्देश अख्ख्या विश्वाला सांगतात तुकोबाराय. महाराज तुम्हाला नेमकं काय सांगायचं काय अभंगाद्वारे? महाराज म्हणतात आम्ही ज्याच्यासाठी जन्माला आलोत आणि त्या कार्यासाठीच आपण ते नाही परिपूर्णता केली तर ते जन्माला येऊन सुद्धा व्यर्थ गेल्यासारखं आहे ते. या न्यायानं भगवान म्हणतात अर्जुना ह्यांना 3.5 हाताचं शरीर एवढं चांगलं दिलं ह्यांना मी, आणि त्या शरीराचा एकच फायदा आहे भगवंताची प्राप्ती करून घेणे, ह्याचा दुसरा काही फायदा नाही. आणि एवढं 3.5 हाताचं अनमोल शरीर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर त्या शरीरानं मानवी जीवनामध्ये जर ईश्वर प्राप्ती करून जर घेता येत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवच कोणतं जगात नाही. मग कारण भगवान म्हणतात अर्जुना ही विसरले पाहेपा शरीराची या गावा आणि जया लागी आले पांडवा आणि तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. ज्या कामासाठी आपण इथं आलोत ते कामच विसरून गेली ती, आणि म्हणून काय झालं तैशी अहम ममतीची लवड सबडी आणि मातेनं पवतीचं बापुडी ती जन्म मारणाची दुथडी आणि डहुळे ते ठेले. ज्ञानोबाराचे शब्द आहेत. माऊली म्हणतात जन्म मारणाच्या फेऱ्यामध्ये पुन्हा हे सगळेजण अडकले. त्याचं कारण एवढं आपल्याला शरीर प्राप्त झालंय, शरीर इतकं अनमोल आहे त्याची किंमत तुम्हाला कळती लवकर. शरीरातला एक जर एखादा पार्ट गेला तर ह्याला ऑटोमोबाईल कोणत्याच पार्ट मिळू शकत नाही. एक जर दात पडला, एक दात मोटरसायकलवरून पडल्यानंतर एक दात पडला एक जणाचा, त्यानं म्हणला महाराज तुमच्यामुळे दात पडला आपला, हे मीच बसून देतो म्हणलं, काळजी करायची गरज नाही. चालेल म्हणले, चला म्हणलं. त्यांना नेलं हॉस्पिटलला. म्हणलं साहेब एक दात पडलेला आहे, बसवता येतो का? म्हणले मग बसवता येतो, दर्जेदार बसवता येतो. म्हणलं चांगला आहे, बसवून टाका. मग म्हणजे अंदाजा खर्च काही नाही. म्हणले सर्वसाधारण 10,000 रुपये खर्च येईल. मी विचार केला एक दात बसवायला 10,000 खर्च येतो, पण काय देवाची कृपा आहे 32 दिलेत, 32 विनामूल्य. एवढे 32 दात दिलेत तरी आपण त्याला दात देत नाहीत महाराज. काय मगरुरी आपल्याकडे सुद्धा महाराज. एवढे दात जर त्यानं दिलेत त्याचं एक कारण आहे आपल्याला अजून त्या दाताची किंमत कळाली. दात पडूस तर दाताची किंमत कळत नाही महाराज, आणि आपलं शरीर पडूस तर आपल्या शरीराची किंमत कळत नाही. पडल्यानंतर कळतं ही किती अनमोल आहे. विठाल विठाल वेळ निघून गेल्यावर काय मग काय फायदा? वेळ निघून गेल्यावर आपण आळंदीला गेल्यानंतर आपलं ठरलं पाहिजे ना काय शिकायचंय ते. बऱ्याच जणांचं ठरलेलं नसतं, मग जातात 6 महिने इकडं, हे कठीण वाटलं 6 महिने पुन्हा इकडं, हे कठीण वाटलं मग 6 महिने कुणाच्या तरी पाठाला, ते कठीण वाटलं. त्यांना सांगायचं विसरलं होतं माझं की बाबा मी आल्यावर लाईट राहत नाही.
खरंच आपला पायगुण म्हणा का काय म्हणा, पाऊस येणार आणि लाईट इथंच नाही, मुंबईत गेली लाईट. सांताक्रूजला गेलो, मी म्हणलं जनरेटर आणलंय का, ते म्हणले नाही. म्हणले का, म्हणलं लाईटसाठी. म्हणले महाराज इथं मुंबईत लाईट जात नाही. मग ते खरंय म्हणलं, पण मी आल्यावर राहत नाही, त्याचं काय करायचं आता. ते म्हणले नाही नाही तुम्ही कार्यक्रम सुरू करा म्हणले. आता म्हणलं चालतंय. मी गाड्यात विना घेतल्याबरोबर कशात काय बिघाड झाला की सगळं जळून बसलं इथून तिथून. ते सगळे 2-4 कार्यकर्ते म्हणले महाराज ते लाईट गेल्याचं दुःख जाऊ द्या, पण तुम्हाला कळतंय. म्हणलं फक्त लाईटच, बाकी काय कळतंय. येडपट लोक आमच्या डोसक्याला ताण घरातलं विचारतात, महाराज आमचा मेळ लागा ना. आमचा तरी कुठं मेळ आहे, मग तुझा मेळ लावण्यासाठी इथं आलोय का आता. या तिकडं बघा धंदा आता काहीतरी, मेळ लागा ना. आणि महाराज पैसा पुराना, मलाही कुठं नेऊन आता. त्याला मी काय करणार पैशाला, माझा काय इलाज आहे त्याला पैशाला. यंदा तरी बरं आहे बाबा, पाऊस पडल्यामुळं तरी कुणाचा ताण नाही ना. तर दरवर्षी पाऊस पडायला गेल्यावर कुठेही जाऊ द्या कीर्तनाला पावसाळ्यात, महाराज पाऊस. ते आमचा मावस भाऊ आहे का काय, पावसाचं काय कळेल मला. आणि काय पाऊस कावा पडेल, काही नसतंय मला. म्हणून सांगतो तुम्हाला, आपल्याला एक 3.5 हाताचं शरीर एक अनमोल प्राप्त झाले. थोडं कबीरदास महाराजाला जाऊन विचारा. थोडं कबीरदास महाराज शब्दामध्ये, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. आउट म्हणजे 3.5 हाताचं शरीर आपल्याला प्राप्त झालंय. मग एवढं शरीर प्राप्त झाल्यानंतर महाराज शरीराचा फायदा काय. महाराज सांगतात, मनुष्य देहाची ज्ञानी आणि सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाव लोकने दिदाला. ह्याच्यापेक्षा तुकोबाराचे शब्द ऐका, जेने हा जीव दिला दान, तयाचे करे ना चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन गायन गुण तयाचे, जोया भिवरी चातेरी, जोया भिवरी चातेरी. प्रसंगात म्हणतात, जेने हा जीव दिला दान आणि तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण आणि गायीन गुण तयाचे. ज्यानं जीव दिलाय ना आपल्याला दान म्हणून, फक्त त्याचं भजन करणे महाराज. म्हणजे हे आपल्या शरीराची महती आहे. ज्ञानोबाराच्या शब्दात तुकोबारा शब्दात सांगायचं म्हणजे महाराज, मग शरीर जर आलेलं आहे, बरं हे आल्यानंतर पुन्हा जाणार आहे, हे काही वेगळं मार्गदर्शन करायची गरजच नाही कोणाला महाराज. प्रत्येकाला कळतं आल्यानंतर आपल्याला जावं लागल का. येते नाही बुरो आले अवतार,
आले अवतार आणि येरते पामर जीव किती. महाराज म्हणले मोठे मोठे इथे येऊन गेले, आपले काय विषाद या ठिकाणी. याचा अर्थ इथं आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. मुद्दा एक तुकोबाराला विचारलं, महाराज आल्यानंतर जावं लागतं हे सर्वांना जर कळत असेल तर एक सांगा, हे देवानं कार्यक्रम का केला असेल विनाकारण इथं आणण्याचा नेण्याचा. जसं भजन कोणाचं साधा असू द्या, संगीत भजन असू द्या, सुरुवात वेगवेगळ्या रागातून करा, पण त्याची सांगता मात्र तुम्हाला भैरवी रागातून करावी लागल. आणि भैरवी रागातून जर सांगता होत नसेल तर समजायचं हे डायनामा गेलेले कार्यक्रम आहे सगळे, हे का नाही. कारण त्याची सांगता तर करावं लागेल. नाही महाराज आपल्याला भैरवीची गरज नाही. तुम्हाला गरज नाही म्हणजे भजनाला गरज आहे ना भैरवीची तिथं, कारण त्याची परिपूर्णता होऊ शकणार नाही. त्या आहे ना आपण जन्माला आल्यानंतर महाराज सांगतात जन्माला येण्याची एक कारण नाहीत, जन्माला येण्याचे शास्त्र कारण 3 कारणं सांगितलीत. किती कारण आहेत? 3 आहेत. जन्माला येण्याचं पहिलं कारण कर्म, दुसरं कारण वासना आणि तिसरं कारण पाप आणि पुण्य. महाराज माऊली ज्ञानोबाला विचारला अगोदर, माऊली तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे. माऊली म्हणले 100% मी ह्याला प्रतिसाद देतो. का? कारण जेवढे जन्माला येतात तेवढे कर्मानुसार येतात. आपापल्या कर्मानुसार जन्माला येणं हे नियम आहे तो. बरं महाराज मग कर्मानुसार काय यावं लागतं. आपण कर्म चांगलं केलं तर महाराज म्हणे तुम्ही कोणतेही कर्म करा, कर्म करण्याबद्दल काही दुमत नाही, पण आपण कर्म करत असताना कर्माचा निकाल आपल्या हातामध्ये नाही, कर्माचा निकाल त्यांच्या हातामध्ये. महाराज मग कर्माचा निकाल जर आपल्या हातात नसेल मग आम्ही करायचं कसं. महाराज म्हणले भगवंताच्या प्रमाणे कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्ही फक्त कर्म करत राहा, बाकी फलाचं कार्य भगवान करतात. याचा अर्थ कर्म जे आहे हे प्रत्येकाला येऊन भोगावं लागतं. बरं महाराज कर्म चुकतं का? चांगल्याच्या हातून कर्म चुकलं, चांगल्याच्या हातून. स्वतः प्रभू रामचंद्र सांगतात रामावतारामध्ये, रामप्रभूचं राज्याभिषेकाचं मुहूर्त साध्या सुध्या ब्राह्मणाने काढलं नव्हतं. नाही महाराज, वशिष्ठ गुरुजी जी की हजारो पिढ्यापासून त्यांच्याकडं गुरुपद आहे त्यांचं, ते वशिष्ठ गुरुजी, आणि त्यांनी मुहूर्त काढलं होतं की हे राज्याभिषेकाला मुहूर्त व्यवस्थित आहे आणि तयारीला लागा. तयारी सगळी झाली, काही उणीव पडली नाही, पण सूर्यास्त झाल्याबरोबर जे कर्मानं कलाटणी मारली, महाराज सूर्योदयापर्यंत अख्खं बदलूनच गेलं सगळं. सकाळी राज्याभिषेकाऐवजी प्रभू रामचंद्राला वनात जावला. कर्मे राम वनवासा कर्मे रावण गेला. कर्मे राम वनवासा कर्मे वियोगे मेला. कर्मे दशरथ योगी कर्मे रावण क्षय पावला. कर्मे रावण क्षय पावला. वियोगराला सीता देवे कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्म श्रीराम वनवासा गेला. कर्म श्रीराम वनवासा गेला. प्रभू रामचंद्राला जावं लागलं, कारण महाराज म्हणले कर्म आहे ना. मग एवढ्या प्रभू रामचंद्राच्या हाताने कर्म काय गरज आहे चुकायची. चुकलं ना, पण कर्म केव्हाच कोणतं. जसं सर काल सिगरेट वाढल्यामुळं आजच कॅन्सर होईल असं काही सांगता येणार नाही. मागं 5-25 वर्षानं वाढल्यानंतर सुद्धा आज होऊ शकतो. काय म्हणतात महाराज मला सोडून बरेच तू त्याला सोडला असेल, पण त्यानं जे तेव्हा धरलंय त्यानं अजून सोडलेलं नाही, ही त्याचं महत्व आहे. महाराज आज सोडलं म्हणजे काय झालं, कारण का तसं कर्म आज केल्यानंतर आजच फेडावं लागेल असंही काही सांगता येत. केव्हा फेडायची वेळ येते. महाराज प्रभू रामचंद्राला कृतयुगाच्या प्रारंभाला तुळशी रामायणातली कथा आहे आणि विश्वमोहिनीचं स्वयंवर असतं, विश्वमोहिनीचं. आणि त्या स्वयंवरामध्ये ज्याच्या गळ्यामध्ये माळ पडल त्याच्याशी विवाह होणार, हे स्वयंवराचा नियम. मग सगळेच जण गेले, आपलं तकदीर आजमवायला. लागला तर लागला नंबर आपला, काय त्याला
असे बरेच म्हणतात काय टाकून बघा, आपण घरचं तरी मत पडलं पाहिजे ना त्याला. हे काय शोक आहे का हे येड्याचा बाजार आपला. ते म्हणले चला लागला तर लागला नंबर, घे रे नंबर लावायला. योगाने नारदाच्या डोक्यात आलं. नारद म्हणले जर नंबर आपलाही लागला तर काय अडचण आहे, पण त्यांना माहित नाही आपल्या गळ्यात विण आहे म्हणून. विशेष महाराज 24 तास ज्याच्या गळ्यात विण आहे त्याची सुद्धा बुद्धी बदलती. मग आपण विचार करू सुद्धा आपल्याकडं 10 मिनिटं विना येतो फक्त. आपल्या 10 मिनिटं कुठं वळी मला लागणार आहे इथं महाराज, काही फुगायची गरज नाही महाराज. मग ज्यांच्याकडे अखंड विना होता त्यांची सुद्धा बुद्धी अशी झाली. नारद चुकला चाळा भाजनाचा, नारद चुकला चाळा भाजनाचा. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भाजनाचा, नारद चुकला चाळा भाजनाचा. नारदासारखेचे असे हाल झाले. आपल्यासारख्याचा काय विचार आहे आता. नारदानं विनय घेतला आणि सरळ भगवंताकडे गेले. देवा म्हणले काय एवढा विना सांभाळा, म्हणले का आपल्याला लग्न करायचे. भगवान म्हणले नारदा तुम्हाला लग्न करायचे, तुम्हाला म्हणले हो. नाही पण काय म्हणले लग्न करायचं म्हणजे करायचं. आता नारदाच्या भगवान म्हणले ह्यांच्या डोक्यात कुठून आला असेल खेळ हे. हा जेवढे लग्न केले तेवढे रडायच लागलेले. हा तुमचं झालंय का असलं. हा म्हणूनच हसायला. लग्न होऊ द्या, हा एवढा हसा मग पाठ थापटीच तुमची. मी सुद्धा असंच हसत होतो, पण तिथूनच मावळलं सगळं माझं हसू. फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसते महाराज. वन डे मॅच एक दिवस फक्त हसतंय. लग्नाच्या दिवशी त्याला राम राम करा. स्टेज असतंय मोठा, असं मंडळ्या बांधलेल्या असतात, 2-4 मोकार गाबडे असतात, लय भारी वजन असते नवरदेवाचं त्या दिवशी. असू द्या माऊली असू दे काय चलत राहते काय झालं एवढं. आपण बी अर्धी येडीच आहेत म्हणायचे ना काय. मोकार गाबडे असते आणि त्या नवरदेवाला राम राम करा जाऊन लग्नाच्या दिवशी. लय जोरात राम राम करता येते. राम राम नवरदेव, राम राम जोरात जोरात. त्या नवरदेवाचं लग्न झाल्यावर 2 वर्षाने भेटा पण त्याला राम 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 म्हणते. 2 काड्या खाली आलं ते. पुन्हा 1-2 लेकर झाल्यावर त्याला भेटा राम राम. महाराज मजाच नाही याच्यात. जातो का समुद्रात उडी मारा होय रे आता का. त्याचं नाव लग्न आहे. नारदा चांगल्याचे हाल झालेत, नाचक्या झाल्यात, आणि तुमच्या डोक्यात कसं काय आलं. देवा आपल्याला लग्न करायचं आता, एवढा विना सांभाळा. भगवान म्हणले सगळ्यात मोठी समस्या विण्याचीच आहे. गायक वादक आणता येतील, येणेकरी कुठून आणायची. येणंच कुणी येईना महाराज सप्त्यात. जर घेतला त्याला सोडाय बी कुणी येईना, त्याच्या नादी लागणार त्याच्यामुळं ते. हो ना, आमच्या बरोबर एक मित्र आला, ती कीर्तनाला कधीच येत नाही, ते आलं. ती लोक म्हणले महाराज कधीच येत नाही, ते आज आलंय. म्हणलं खरंय, त्याला येणा घ्यावा ना. म्हणलं घेतला पाहिजे ना त्यांनी आता. म्हणलं घेतात काय विना. म्हणलं किती वेळा असते. म्हणलं 2 तास कीर्तनापुरता. आणि मग ते पारेकरी येतात. म्हणलं पुन्हा घेतात. मग तुम्ही खाली बसा चालतंय म्हणला. पण म्हणलं टाकता येत नाही बरं का कीर्तनामध्ये, पाप असतोय. आधी पहिल्यांदा ऐकताना घेतला, भेलं ते बिचार. पण गावचे लोक लय हुशार, ते म्हणले कधीच येत नाही. आज आला ह्याला रात्रभर सोडायचं नाही म्हणले. आता यार गावचे कीर्तन झालं, गेली निघून हे बसला अडकून एकटं चितन. रामकृष्ण हरी
मी सकाळी उठून दर्शन घेऊन जावं म्हणलं पुढे आपलं ते पुढीच रामकृष्ण हरी. बापरे म्हणलं इतक्या लवकर आलात म्हणला महाराज, गेलोच नाही अजून तर घ्यायचा काय संबंध आहे म्हणला. कस काय म्हणला महाराज, रात्रभर इथं राव म्हणला, कुणी सोडा येईना. एक काम करा म्हणला तुम्ही घ्या. म्हणलं मला नको, तुम्हाला रात्रभर सोडा नाही, मला दिवसभर हालू द्यायचे. जो घ्यायचा मामला हळूहळू बॉम्बला काय कामातात मला नको मला डोसक्याला हात दे. विना द्यायचा कोणाकडे, सगळ्यात मोठी समस्या विण्याची. आता ही भगवान म्हणले आता ऐकत नाही इकडे. आता ही म्हणजे एक काम करा म्हणले, आणा इकडे ना, यातला विना जा म्हणले. पण नारदा लग्न करायचं ना, जरा सुशोभित व्हा. सुशोभित म्हणजे मेकअप. पावडर लावायचं लई ना. तरुण पोरांना लावू द्या ना महाराज. म्हातारी माणसं सुद्धा 70च्या पुढले सुद्धा काय गरज आहे कुठं नेऊन द्या, मला जरा मेकअप करू द्या. त्याचं मेकअप आले ह्या गालात पाव किलो पावडर बसायले तुमच्या, कुठं लावायचे नेमकं ते शोभलं तर पाहिजे ना महाराज. तरी म्हातारा म्हणलं महाराज मला जरा लिपस्टिक लावायची. होट दोन्ही मध्ये गेली त्यांची. म्हणलं कपाळाला लावा आता ती लिपस्टिक. हे तर राहिलं नाही शिल्लक आता काही. आता इकडे सुटनात आणि शाने भेटनात म्हणल्यासारखं खेळ ते. नाराज तुम्ही एक काम करा, चांगलं सुशोभित व्हा आणि लग्नामध्ये जा. म्हणले बरं काय महाराज. नारद सुशोभित झाले, पण देव म्हणले ह्यांचं लग्न झालं तर हिना सांभाळायचं कोणी. आता हे देव लईच कलाकार. देवानं काय केलं, हे मंडपात नारद गेले की त्यांचं तोंडच माकडाचं केलं त्यांनी आपलं. ह्योनी काय पुन्हा तोंड बघितलंच नाही महाराज. नारदाने डायरेक्ट आपलं मंडपात जाऊन बसले. खुशाल माळ येईल आणि गळ्यात पडल. पण माकडाचं तोंड असल्यामुळं ती काय माळ पडली नाही. परत माळ भगवंताच्या गळ्यात पडली. देवाचंच लग्न झालं. नारद म्हणले देवा झाला असता आमचं एखादं लग्न तर काय बिघडलं असतं का, परत तुमचंच. भगवान म्हणले म्हणजे काय म्हणायचं काय, काय म्हणजे काय, तुमच्यामुळं माझं लग्न मोडलं. भगवान म्हणले माझा तुमचा संबंध काय. नारदा अगोदर तोंड बघा तुमचं आरशात. म्हणजे तोंडाला काय झालं, अगोदर बघा आणि मग माझ्याकडे. मग ते तोंड बघायला गेले, पण ते तोंड माकडाचं. पुन्हा देवानं पहिल्यासारखं केलं परत लग्न झाल्यावर. नारद म्हणले देवा आता एक सांगा, माकडाचं तोंड माझं झालंय का तुम्ही केलंय नेमकं. भगवान म्हणले नारदा खरं सांग का, तुमचं लग्न होईन म्हणून तेवढ्या कालखंडापुरतं माकडाचं तोंड केलं, आता परत पाहिल्यासारखं झालं. नारद म्हणले देवा मग आपलाही तुम्हाला शाप. आता तुमचं राम अवतारात लग्न होईल, पण सीता तुमची कधी तुमच्या बरोबर राहू शकणार नाही. पुन्हा रावण येईल आणि घेऊन जाईल. आणि रावणानं घेऊन गेल्यानंतर पुन्हा एका माकडाकडंच तुम्हाला यावं लागल. हे त्या काळातला शाप. आणि त्रेतायुगामध्ये रामप्रभूला भोगावा लागला. कर्मे राम वनवासा गेला. इथं येडपट काय काय 2-4 वाऱ्या करतात पंढरपूरच्या आमच्या बरोबर. आणि जरा काय घरात बिघाड झाला का नाही, बंद वारी. हा गडे जाऊ द्या महाराज ती वारीन फिरी ती का बोर आटला. बोर सांग तुझा काय संबंध आहे वारीचा त्याचा. आता आटला जमिनीतला आटला तुझं का, ती वाऱ्या तर कर ना. आता मागच्या जन्मातलं काही असेल ते फेडावं लागेल. तसं कर्मे राम वनवासा गेला. म्हणजे परत जन्माला यायला पहिलं कारण कोणतं आहे, कर्म. दुसरं कारण महाराज म्हणतात वासना. वासना माणसाला परत जन्माला आणती. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात जन्म घेणे लागे आणि वासनेच्या संगी आणि तिची झाली अंगे हरिरूप. विठ्ठल विठ्ठल. मग अनेकाच्या फजित्या झाल्यात. म्हणून ज्यावेळेला भीष्माचार्य शरपंजरी पडल्यानंतर भगवान परमात्मा त्यांच्या भेटीला गेले भीष्माचार्यांच्या. आणि भीष्माचार्याला विचारलं महाराज नेमकं काय तुम्हाला वाटतंय. त्याने म्हणले वाटायचं तर काही नाही म्हणले देवा, पण पश्चाताप एवढा झाला की एवढं सर्व काही केलं पण शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं. पण म्हणले जाऊ दे शेवट व्हायचा तसा होऊ दे, पण एक काम करा आता माझी शेवटच्या क्षणाला वासना मात्र बदलता कामा नाही. आणि त्यावेळेला भीष्माचार्यांनी आणि भगवान परमात्म्याकडून एक वरदान मागून घेतलं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. राम राम म्हणता जावो माझा प्राण.
अंतकाळी याच्या अंत कालिजाच्या नामाले मुखा अंत कालिजाच्या नामाले मुखा तुका मने सुखा पार नाही तुका मने सुखा पार नाही अंतकाळी याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाला जर नामचिंतन आलं ना, महाराज म्हणतात ती वासना तुम्हाला पुनर्जन्माला कारणीभूत आहे. म्हणजे परत जन्माला यायला काय कारण? दुसरं वासना. आणि तिसरं कारण आहे पाप आणि पुण्य. महाराजांनी निर्वाणीचे अभंग 12 पाठवलेत आणि त्या 12 अभंगापैकी पहिल्या अभंगातलं चिंतन, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आणि दुःखाशी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊनी हानी केली. महाराज म्हणजे पाप आणि पुण्य जर दोन्ही बरोबर झालं तर आपल्याला जन्माला यावं लागतं. त्या ना महाराज म्हणतात आम्ही जन्माला इथं आलोत, पण आल्यानंतर इथं करायचं काय हे मात्र आपण, कारण संत दिशावान आहेत आणि आपण दिशाहीन आहेत. आपल्याला कुठं जायचं अजून काही ठरलं नाही. आलोत कुठून ह्याची खबर नाही, जायचंय कुठं अजून ठरलेलं नाही. आणि सध्या काय करलोत ह्याचं वर्तमान सुद्धा आपल्या हातामध्ये राहिलेला नाही. मग चालू आहे कार्यक्रम, चला पळा, पण कुठपर्यंत पळा त्याला काही मर्यादा राहिलेली नाही. कुठंतरी दिशा असावी. जसं मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, कारखाने असतात, दरवर्षाचा त्यांचा गोषवारा असतो. दरवर्षाचा की आपल्याला नफा किती झाला आणि तोटा किती झाला. या नफा तोट्याचा काय असतो ते ताळेबंद असतो, ताळेबंद. आणि ज्याच्या जीवनात हे आज निघाला ताळेबंद, पण तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी सांगितला आपल्या सुद्धा जीवनात ताळेबंद असावा. आणि जर नसला तर महाराजांनी धोक्याची सूचना दिली, तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकाळा. ज्याच्या जीवनात ताळा नाही त्याची अवकाळा झाल्याशिवाय राहणार नाही. सगळेही कर्मावर सोडून चालत नाही. प्रयत्न करून जर यश येत नसल जरूर कर्मावर मानावं, पण प्रयत्न जर करीत नसताल तर कर्माला दोष देण्यात काहीच अर्थ उरत नाही. विठाल विठाल. आता घरच सोडलं नाही त्यानं, घरच सोडलं नाही आणि घरात बसून म्हणतात आमच्या नशिबात नाही ना आळंदी, आमच्या नशिबात नाही ना आळंदी. आता घर सोडलं, बॅग भर, बाहेर ये, स्टँडवर ये, कुणाला तरी गाठ, मग काहीतरी. नाही नाही आमच्या नशिबात नाही. बाहेर आला तर तुझ्या नशिबात. हा, बाहेर येऊन जर तुला काहीच मिळत नसल मग नशीब म्हण, पण घरच सोडित नशील. पहिली गोष्ट घर बी सोडित नाहीत आणि घर सोडा ह्यांना स्वातंत्र्य बी नाही. महाराज अहो बरेच जण परावलंबित महाराज, कीर्तनाला यायला त्यांना विचारावं लागतंय ह्याच्यापेक्षा काय वाईट असेल. महाराज एक जण म्हणला महाराज मला यायचं कीर्तनाला पण थांबा थोडं. मग थांबलो मी, गेलं घरी. ए अरे का म्हशी हाणायला काय वजन बघ ना जरा, वजनच नाही आपले, बाहेरच वजन, घरी बॉम्ब बोंब सगळी. महाराज बाहेर वजनाला काय, घरी वजन पाहिजे ना महाराज, नाही का नाही. आपलं बाहेर सगळा खेळ, बाहेर ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. वजन पाहिजे ना, वजनाशिवाय काय. हे घरी गेले हे बायको म्हणजे काय काय स्वर आहे, नाही का आरबडून मारायची एखाद्या ह्या स्वरानं. हा मंजूळ बोलाव. आणि खरंच बाबा बोलताना का नाही मंजूळ आमचे डॉक्टर साहेब लय मंजूळ बोलतात महाराज. आमचं बोलणं म्हणजे भिताड पडल्यासारखं आपलं, त्या बोलण्याला काही अर्थ नाही, काही नाही. कधी प्रेमानं बोला जा महाराज. अहो जेवताना असं तर प्रेमानं बोललं तर माणूस अर्धी भाकर जास्त खाईल. पंक्तीला असं घ्या 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 महाराज घ्या, अर्धी चपाती घ्या, का काय अडचण नाही. घेताला का नाही तुम्ही? घेता, घ्या घ्या, तुमच्या बापाची पेंड आहे.
ते म्हणतंय हॉटेलात पुरी भाजी खाल्लेली बरी. कुठं डोसक्याला ताण करा ये ना का, काय करत आहे. लय येडपट लोक आहेत महाराज, टाकून बोलतात. मला बी भरपूरच, पण ते आता इलाज नाही म्हणून कुठं नाही सगळं हे. आता मला बी अहो महाराज ज्याच्या काही गरज नाही ती बोलून निघते मला तर कधी कधी संबंध. आता उगाच काल एक जण भेटले परडी, त्याचा माझा काही संबंध नाही, गल्लीत उगाच आले. जय हरी महाराज म्हणजे जय हरी या. 2 महिने झालं मला तुम्ही दिसत ना. आता कीर्तन आहेत ना म्हणलं. कीर्तन आहेत का, मग कुठं चाललात म्हणलं कीर्तनाला. हा कीर्तनाला कुठं, नदीवर. आता कीर्तनाला बाहेर गावला चाललो ना. हा बाहेर गावला जावं लागतंय का म्हणलं रोज. म्हणलं हो रोज. म्हणलं रोज. कमाल राव म्हणला भरत महाराज. मानावं लागल राव. 12 महिने कुत्र्यासारखं फिरतात. काय भाषा आहे, काय भाषा आहे. हा कमाल आहे का नाही. डोकं लावं लागेल का ह्यांना. कशी माणसं जवळ येतील महाराज. माणसं अशी सध्या विचित्र, कुत्र्याला प्रेम लावतात पण माणसं माणसाला प्रेम लावित नाहीत महाराज. कुत्र्याला प्रेमानं बोलतो तो कुत्रा, कमॉन टॉमी कमॉन टॉमी टॉमी. असं काय आता आज सासराच येते आता. कमाल कुत्र्यावर एवढं, माणसावर प्रेम करा माणसं जवळ येतील. विठाल विठाल. फक्त प्रेम प्रेम असावं आणि प्रेमानं सगळं काम होतं महाराज. प्रेमानं. नाहीतरी ज्ञानोबाराने आपल्याला आचारसंहिता लावली बोलताना. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ का शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तो का म्हणे वाणी आणि प्रेम अमृताची खाणी. महाराज मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. भजनात धडधडत मानत लागते महाराज. निबडाटासारखं डोसक्याला ताणी ना कर. कधी कधी आम्हाला भेटतेत महाराज. किती कोण ताकद लावा. काहीच नाही अंगातच नसल्यावर काय येणार आहे. आणि कधी बघा हा बोल तुम्हाला बाहेरून मिळतील पण ताल अंगात असावं लागते तरी हे महाराज. तसं नोटेशन सुद्धा बाहेरून मिळेल पण स्वराचं कोटेशन आतमध्ये पाहिजे. हा स्वर नसल ना ते गाण्यात बी अर्थ नाही महाराज. आणि बिसूर लोकाला जास्त गायचा नाद आहे. लय अवघड आहे महाराज. आता म्हणता येत नाही आपल्याला, राग येते बोलल्या आपल्याला. पण मी बोलत असतो कधी कधी पण नुकसान बी होईल महाराज बोलल्यामुळं. हो ना काय करावं. मी एकदा बोललो ना राव हिंमत करून पण मला काय माहिती. मी म्हणलं ए काय म्हणता सुवर्ण फिर तुम्हाला. ते म्हणलं बरं. गेलं घरी. लोक म्हणले महाराज त्याला कशाला म्हणलात तुम्ही. म्हणलं का हो त्याचा स्वर गेला. म्हणले महाराज स्वर जाऊ देव त्याचा पण तुमची दक्षिणा त्याच्याजवळ आहे. गेलं का हवा का सगळं. आता अहो त्याच्यामुळं बोल जाऊ नये महाराज. मी तर काहीच बोलत नाही महाराज.
देवा शपथ मी एवढी आचारसंहिता पाळतो ना महाराज, मी 2-4 तर पथ्य रोज असे मी माझ्या आयुष्यात बी महाराज कीर्तनात ते टाळ्या वाजवा आणि ते टाळ्या वाजवा आलेत बसलीत हेच उपकार आहे. आता लोक येईनात महाराज टाळ्या कायच्या टाळ्या वाजवा, तू वाजवून तुला काय वाजवायचे ते टाळ्या. मला एक जण उलट बोललं कीर्तनात, मी म्हणलं टाळ्या वाजवा, ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवी जा. कुणाला डोसक्याला ताण करा येणार करा, उलट सवलत देलो मी. आता तर तुम्हाला गुडघ्याला जर त्रास असेल तर पाय माझ्याकडनं बुवा, काय म्हणणं नाही उलट. आणि अजून तुम्हाला सांगतो, जर चांगलाच फराळ यथोचित झालेला असेल तर झोपा, वार मस्त सुटले तुम्हाला भावतानी. कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठवतो, त्याची काहीच अडचण नाही महाराज. आणि झोपीतले माणसं उठवणं माझा खानदानी पेशा आहे, जगजोगी जगजोगी जाग. त्याच्यामुळे काही सुटत असत ना, थोडाही ताण घेऊ नका त्याचा तुम्ही. विठाल विठाल भजनी मस्त आहेत महाराज आपल्या. खरंच जे साधे राहतात तेच भजनी असतात महाराज. ते आमच्या 500 नंबर दिंडीला मी होतो ना 25 वर्ष, 2 वारकरी होते बघा, 2 वारकरी, संतोष नाना आणि काळू बाबा. अंगावर बी कपडे साधे त्यांच्या महाराज, अंगावर बी कपडे काही नाही साधारणच. मला वाटायचं कशाला डोसक्याला ताण करत असेल म्हातारी येणार कारण. पण मला नंतर कळालं त्यांना 5 गाती मुखपाठ आहेत, 5 गाती मुखपाठ. ती गेली 2 जण. त्यांनी आळंदी जर वासुदेव म्हणला तर पंढरपुरापर्यंत वासुदेव नाही आला पाहिजे इतकी तयारी होती महाराज त्यांच्याकडे. आमच्याकडे एकच वासुदेव, बाबा अंगारणी शेगण दाट. आळंदीत बी तेच, पुण्यात बी तेच, सासवडला तेच, लोणंदला तेच. अख्खी गातीची गाती मुखपाठ महाराज. साधीवर राहणीमान असू द्या, पण थोडं मार्केट कमी होतं आपल्याला कपड्यामुळं, पण काळजी करू नका महाराज. फक्त काय होते लोकाला काय झालंय आजकाल, व्यवहार तसा झालाय महाराज. कपडे व्यवस्थित असले तर कडक इस्त्रीचे कपडे, माग लाखांनी लफडे, पण कपडे कपडे भाई. आणि एवढ्या फॅशन निघाल्यात महाराज, मला तर इतकं वाईट वाटतंय. चप्पल बुटाजवळ बसून आपण पाणी सुद्धा पिऊ नये, नियम आहे बरं का. पण ते काय करता, मी जेवायला गेलो तिथं बसलो बंगल्यात, ते साहेब मला ताट घेऊन आले पण पायात चप्पल त्यांच्या, चटोक 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 चटोक. म्हणलं आता काय बोला ह्याला, जेवण बी राहिले. काय म्हणलं साहेब, म्हणलं चुकून चप्पल तुमच्या पायात आली. ते म्हणले आली नाही आणली. म्हणलं कस काय, नाही महाराज ही चप्पल आहे ना जीव वाढायची सोय. चप्पल जीव वाढायची, हा ही चप्पल आहे ना ही जीव वाढायची. आणि बाहेर आहे ना ती फिरायची तिकडं, आणि आतमध्ये ना किचनला स्वयंपाकाची, ती स्वयंपाकाची ही जीव वाढायची आणि ती फिरायची. म्हणलं आमचं जेवण झाल्यावर डोक्यात घालायची आहे का अजून एखादी काय. अरे स्वतःला स्टँडर्ड म्हणतात महाराज गिरायक, स्टँडर्ड अँड क्वालिफाईड. वा वा वा, फक्त भाषा सुंदर आहे महाराज, बाकी काही नाही ह्यांच्याकडे. फक्त भाषा मृदू वाढलंय, भाषा लय भारी बाबा. गेल्या गेल्या काय भाषा असते महाराज, अगदी खर्जाला स्वर लागते, काळी एकच्या खर्जाला स्वर महाराज. महाराज महाराज आळात न लय भाषा म्हणजे, आळात न म्हणलं आलो ना ठीक आहे, पाणी वगैरे देऊ का, म्हणलं तळ्यावर जाऊ का तिकडं, आता द्या ना पाणी ते प्यायला द्या ना. ठीक आहे महाराज, मग तुम्ही चाय घेता का दूध घेता, म्हणलं एंडो सल्पान घेतो, एंडो सल्पान द्या ना. आमच्या मड्यावर काय द्यायचे ते लोक. आणि पुन्हा मग ठीक आहे महाराज, मग तुम्ही भोजन करणार ना, मग काय हॉटेलला जेवायचं का जाऊन आम्ही आता. म्हणलं मी भोजन करणार. ठीक आहे ना महाराज, मग तुम्ही भोजनामध्ये काय काय घेणार. म्हणलं मी भोजनामध्ये गवत घेणार, कडवा घेणार, वाडे घेणार, तोंडी लावायची कल घेणार, डोक्यात धोंडा घालून घेणार. म्हणलं फक्त भाषा सुधारली, राहणीमान सुधारलं, पण संस्कृती सुधारली नाही. विठ्ठल विठ्ठल. बघ महाराज, आम्ही
आम्ही जे जन्माला आलो याच्यामुळे जन्माला आलो. महाराज म्हणतात आणि जन्माला आल्यानंतर आमचं ऐच्छिक जी फलप्राप्ती होती ती मला प्राप्त झाली. ही अभंगाच्या पहिल्या जन्माले त्याचे जन्माले त्याचे जन्म आलो त्याचे पण आजी फळ झाले साचे. बरं महाराज, आज तुम्हाला जे फळ प्राप्त झालं नेमकं त्याचा संदर्भ काय? त्याचा संदर्भ महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात दिलेला आहे. तुम्ही सांभाळिले संती. बरं महाराज, आपल्याला संतांनी सांभाळलं. संत मिळतील कामाला? महाराजांना तर जरूर मिळतील, पण संत मिळायला त्याला भाग्य लागतं. अगोदर भगवान सांगतात 7व्या अध्यायामध्ये. भगवान म्हणतात अर्जुना एखादा महात्मा भेटल, पण किती वेळ लागल? किती वेळ लागल म्हणल्यापेक्षा बहुनाम जन्मनाम अंती आणि ज्ञानवान माम प्रपद्यते. एखादा संत भेटायला फार दुर्मिळ मार. त्याचं एक कारण आहे, म्हणजे जगात संत नाहीत का? हजारों में बाजार, लाखों में देख और कोटी में एक. संत नाहीत असं नाही, पण संत व्हायला काय लागतंय नेमकं? जसं 8 सिद्ध्या सांगितल्या शास्त्रकारण. अनिमा, गरिमा, महिमा, प्रतिमा, प्रकामा, वैशित्व, वैशित्व, 8 सिद्ध्या आहेत. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 10 उपसिद्ध्या सांगितल्यात. ही अखंड हातानं भजन करून करून त्याला हस्तसिद्धी प्राप्त होते.
अखंड नेत्रानं प्रभूचं रूप पाहिल्यानंतर त्याला नेत्रसिद्धी प्राप्त होती. अखंड भगवंताची यात्रा केल्यानंतर त्याला चरणसिद्धी प्राप्त होती. आणि अखंड भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर त्याला वाच्यसिद्धी प्राप्त होती. ह्या जवळपास 10 उपसिद्धी आहेत. ह्या 10 आणि त्या 8 अशा 18 सिद्धी ज्यांच्या घरी मुक्काम आलाय त्याला म्हणायचं संत. विठाल विठाल. एवढं असून सुद्धा ते महापुरुष सिद्धीला जवळ येऊ देत नाहीत. नाथ महाराजांनी निषेध केला. सिद्धी लावी पिशे कोण तया पुशे आणि नेने राजहंशे पाणी काही. काय ते करावे संदेही निर्गुण आणि ज्ञानाने सगुण ओस केले. नाथ महाराजांची भाषा हरिपाठामधली. महाराज म्हणले सिद्धी आहे ना, पण त्यानं पागल करून टाकले लोक. महाराज म्हणतात सिद्धी लावी पिशे, म्हणून आम्ही त्याच्या नादी लागत नाही. पण त्यांच्या सहजवाणीमध्ये ताकद, सहजवाणीमध्ये सहज बी आशीर्वाद दिला तरी ते आशीर्वाद ठरतो महाराज. कारण का त्यांनी ती साधना केली. जसं तुम्ही मृदंग रोज वाजून 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 एवढी साधना असते आता 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 की तुम्ही सहज बी 10 टाकला, नुसता 10 तरी वजन पडतं महाराज. तरी काय पडतं? वजन पडतं. आणि साधना जर नसेल त्यानं 4 बी माईक लावा, त्याचा 10चा आवाज येणार नाही नाही येणार. कारण का ती साधना आहे. किंवा तुम्ही सहज बी स्वर लावा महाराज, सहज स्वर यंत्र नसू द्या, हार्मोनियम नसू द्या, काय नसू द्या, पण तुम्हाला बरोबर स्वर आतमधून येतो की काळी 2 पांढरी काय जी बरोबर येणार म्हणजे येणार. त्याचं कारण काय? ती साधना. आणि नसणाराला 2 बी हार्मोनियम आणून दिल्या तरी ते कधीच नाही. ते लोक म्हणतात नाही महाराज आज जरा माझा मूड नव्हता. म्हणलं मूड नाही, तुम्हाला खानदानी स्वर नाही. उघड डोसक्याला ताण करी जाऊ नका म्हणलं विनाकारण. आहे ते सत्य मानायचं महाराज, सत्याचा स्वीकार करीचा कधी बी. आता स्वर ज्याचा स्वर आहे त्याचा कधीतरी जात असतो. स्वर कुणाचा जातो? असणाराचा जातो. नसणाराला गेलं म्हणायची गरज, कारण त्यात देणं घेणंच नाही निकडलं महाराज. येडे येडी भोवती छेडी म्हणायचा खेळ त्याला. पण रुपाळ्याचं येणं मात्र ती घेतात, एवढं खरं महाराज. आणि सगळं बोर करणार कीर्तन करायला पुन्हा ते. मला ये ना घेऊ द्या, तुम्ही घ्या काय त्याला. म्हणजे स्वर तर लागला पाहिजे ना. बोलता मग नाही हो स्वर राहू दे, बेजार होऊ नका. पण नाही हरी नका घरी घरी तिकडं. आता ॲज हरी आलाय आता आमच्या डोसक्याला ताण ना. कारण हो ना, इथं पहिलेच आपण बोर झाले, पण ही गिरायक नसल्याला ताप. पुन्हा हरिपाठाला माईक घ्यायचा ना. ए लाऊडस्पीकर वाल्या काय मला माईक द्या, तुम्ही माईक घ्या काय त्याला. आणि चांगले गायक बाजूला उभा राहणार, हे एडपट उभा राहणार हरिपाठाला. मला हरिपाठ म्हणू द्या, म्हणा तुम्ही म्हणा, नीट तर म्हणा ना. सगळं चूक म्हणणार. नाम मंत्र जप कुठं जाईल पाप. तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं ते. आता कुठं आता आमच्याकडे काय आहे ते. आता नीट तर म्हणा. त्याला काय होतं माहिती का, असणाराचा जात असतो, नसणाराचा गेला मलाची गरज नाही. तसं संत हे महाराज सर्व भांडवल त्यांच्याकडे तयार असतं महाराज. ही काय असते त्यांच्याकडं साधना. एवढंच नाही, ज्ञानोबाराय म्हणतात आघातायचे 28 शब्द आणि सुखे म्हणो येती वेद. आणि त्यांनी सहज शब्द टाकला तर वेद वाणीच म्हणायची. विठाल विठाल. दादा माऊली आपले साखरवाडीचे कीर्तनाला गेल्यावर नुकतीची वगैरे पूजा करायची. दादाच्या हाताने लोक पूजा करायचे. आणि ते मंत्र बी त्यांच्यात ताकद होती महाराज. ओम पूर्णमादाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. मनस्पती शांती, जीवा शांती, देवा शांतीरस्तु शांती. असं म्हणायचं, पूजा करायची त्यांनी. महाराज एकदा सुरू झालं भोजनाला अजिबात काही पडायचं नाही महाराज. साधना होती. ते मी कीर्तनाला गेलो एकदा, ते लोक म्हणले महाराज नुकतीची पूजा करा. म्हणलं मला नको. ते म्हणले नाही नाही तुम्ही करा. दादा म्हणजे दादा करीत होते, आपलं नाही ना, पण ते ऐकच ना. मग ना इकडं मग काय महाराज पहिल्याच पंक्तीला पुरलं नाही ते.
मी म्हणलं कस काय बरं आहे का म्हणले कशाचा महाराज आरती पंगत तशीच गेली आता काय. बघा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा असता तर घेऊ शकतात तुम्ही. ते लग्न जमून आलं तर माझ्याकडे एक जण, आता लग्न जमनात लय अवघड झाले लग्नाचं. आणि कुठं बी घरी गेलं का नाही ती एकच कॅशेट, महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. आता कीर्तन सोडतो हे धंदा करतो आता. पोरगी बघा आता कुठले बघा, आता पोरं धड नाहीत तर पोरी का नाहीत, आहेत ना पोरीवर, पण हे वाघ धड नाहीत ना. रात्री 2:30 आणि 3ला घरी येईल कोणीतरी धाब्यावरच आहे ना, कोण दिला आता मग आमच्या पोराला. तर पहिलं पोरीच्या बापाला ताण दिला म्हणून ते आता पाप फेडावं लागली महाराज. लय पोरीच्या बापाला सुटविलं महाराजा लोकांनी, जुन्या लोकांनी चांगली कड लावली तुम्ही जुन्या लोकांनी. जुन्या तुझ्या पोराच्या बापाला म्हणजे ब्रह्मदेवाचा आजच वाटायचं मी ती. हे बा माग लागायचे अय राम राम, ते तिकडं थोबाड करून जायचे त्यानं तिकडं होतं. आणि 1970 ते 80च्या काळामध्ये सगळे नवरदेव रुसलेले पारावर, कपडेच घ्यायचे ना. घ्या ना यार, अरे घे ना, मिळणार नाही पुन्हा घे. एकच मागणी घड्याळ आणि रेडो. 70च्या काळातली मागणी घडी आणि रेडो. तरी ज्याला लावता येत नाही ती बी रुडू द्या म्हणायचं. आणि त्या कार्यक्रमात सुईरीक जमिनार भलता बदमाश माणूस त्यावेळेस तिथं थांबणार नाही. ते लग्नात 2 माणसं अति नंबरी, सुईरीक जमिनार एक आणि नवरदेवाचा मामा एक, भलती नंबरी गिरायक 2. दिवसभर नवरदेवाचा मामा मंडपात थांबल, पण नवरदेव आल्यावर कुठं बोंबलं जातंय ते देव बाप्पा ब्या झाला नवरदेवाचे मामा ते तिकडच आंब्याखाली गांजा फुकायला कुठं तरी. आता येड्याचा बाजार सगळा. विठ्ठल विठ्ठल. कारण काय सांगायलो, ज्यांच्याकडं साधना परिपूर्ण आहे त्याला काय म्हणायचं, संत. मग ह्या महात्म्याने जर आपल्याला सांभाळलं, तुम्ही सांभाळले संती, तर परिणाम काय होतो. या महाराज म्हणतात धरीतील हाती संत कृपावंत, तर पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. महाराज हे संत जर मला भेटले ना, महाराज म्हणजे भेटत आहेत, संत आहेत नाही असं नाही. त्याचं एक कारण आहे, समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणो नये लिंगा, संत नवती जगा मानसात्या तारखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणो नये लिंगा, ए संत नवती जगा मान. संत नवती जगा मान. समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा, आणि संत नवती जगा मानसात्या सारखी. जरी करता दोन्ही सारखी दिसत असतील, महाराज सांगतात दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. त्या न्यायानं महाराज म्हणतात जर ते संत भेटले मला आणि मला त्यांनी हातामध्ये धरलं, आणि हातात धरल्यानंतर काय काय भय निरसली खंती, भय गेलं. तुकोबारा स्वतः सांगतात आम्हा हरीच्या दासा काही आणि भय नाही त्रैलोकी. का एवढं काय ताकद आहे, देव उभा मागे पुढे अनोगवी कोडे संकट, ही त्या संताकडे काय आहे ताकद आहे. तसं तुम्ही तयारीचे परिपूर्ण आहेत. गायक जर तुमच्या तोला मोलाचे तुम्हाला रोज भेटले तर तुमच्याकडे भांडवल तयार आहे, चक्रधार आहेत, मुकडे टोकडे लग्या सगळं तयार आहे. पण ते गायकानं जागा तर काढावं लागते ना अगोदर. तुम्ही वाजवताल केव्हा, त्यांनी जागा काढल्या नंतर. आता ह्यांनी जागा काढलेल्या जे लोक जागी त्यांना दिसतात, बाकीच्याला काय दिसत रे.
हे लोक काय करायला वाटत काय महाराज गायक नसतं हॅ हॅ करतात तू ये ना इकडे हॅ हॅ करायला तू हॅ कर तुला पैसे देतो काय ते पण स्वरात कर नाही हॅ 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 काय का नुसतं हॅ करतात ह्या हॅ करायला 20-20 वर्ष चाललेत महाराज शोभ आहे का ती मी सगळं करून बसलो मन बाजूला सरकवलं इथून आता 3 वर्ष म्हणत शिकायला होतो मी 3 वर्षात 2 बोल झाले मला दागिनता येता घे येता एवढंच ह्याच्या पुढं काही नाही महाराज अवघड आहे ते खेळ मग गायन बी शिकलो पण ते बी जमलं नाही ते शिक्षक पागल झालं माझ्या नादानं मग म्हणले महाराज तू चॅप्टर जरा हे इकडे ये आता बोलाय जरा पहिल्यापासून हुशार होतो आणि हे बी बोलता आलं तर आहे महाराज कीर्तन बी आता सगळं पाठांतर आहे पण बोलताच आहे ना इथं येऊन उभा राहायचं जगद्गुरु तुकोबाराय या भंगाद्वारे काय सांगतात पुढल्या वर्षी सांग ना तुला काय सांगायची ती आता बोलता आलं तर आहे महाराज ही बी मी तर म्हणतो तुम्हाला कीर्तन तरी असू द्या पण सप्त्यामध्ये जे सूत्रसंचलन असते ना कीर्तनानंतर ती ज्याला बोलता येतं त्यानंच बोलायचं पण लोकाला लई बोलायची हौस मला बोलू द्या आलं पाहिजे ना बोलता आलं पाहिजे लय ना एक जण म्हणला मला बोलू द्या उद्या तर त्याची वर्गणी जास्त सप्त्यात त्याची भावकी मोठी सगळ्यात म्हणजे तुम्ही बोला त्याला येडपटाला काही येत नाही काय नाही पण त्याला नाद बोलायचा आणि माझं कीर्तन तिथं दुसऱ्या दिवशी आणि ती येडं बोलणार त्या दिवशी त्याचा नातेवाईक सकाळी मिळाला एक जण ते दिवसभर तिकडं मातीला गेलं दिवसभर मसनवाट्या श्रद्धांजली अर्पण करीत बसलं ते ह्याची श्रद्धांजली त्याची श्रद्धांजली आणि संध्याकाळी इकडं आलं कीर्तनात आमचं कीर्तन ते बोलणार म्हणलं ह्याच्यावर बोला माईक चांगला असतंय कीर्तनकाराला ती येडं बोलायला पण तिकडे संदेश डिलीट केलेच नाही त्यानं मसनवाट्यातले इकडं वाचायले ते आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी यांचं कीर्तन झालेलं आहे तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हर म्हणलं पांढऱ्या परडीवाशी तरी म्हण नाही रे वैकुंठवाशी असला राग आला त्याचा तू ये म्हणलं बैठक तुला सांगतो काय ते आता पण ते काय झालं ते 500 रुपये देऊन पाया पडलं मग जाऊ द्या म्हणलं मग काय अजून 2दा-3दा मन म्हणलं करडीला केडारा जोया गेला पेडारा म्हणलं आपल्या आम्हाला भीती नाही पुन्हा भय निरसली खंती आणि सगळं केल्यामुळं माझ्या जीवनामध्ये इति कृतार्थता झाली अभंगाच्या कृतकृत्या झालो
वयाचे आजी पळ झाले साची तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती 9 ते 11चा वेळ जवळपास आपला वेळ झालेला आहे. सर्व मंडळी मस्त आपलं यादव परिवाराने परमार्थप्रेमी जालिंदरनाथजी बालकनाथजी आणि पूर्ण यादव परिवार परमार्थामध्ये अग्रेसर आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत ते. आणि सर्व म्हणून सर्व नाते गोते पाहुणे वगैरे स्नेही मंडळी मित्रमंडळी नातेवाईक सर्व या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यादव सरांच्या कुटुंबावरलं ते प्रेम आहे, त्या प्रेमाच्या उद्देशानं सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेत. आपलंही त्यांच्या कुटुंबावर सर्व प्रेम आहे म्हणून त्या निमित्ताने सेवेचं आयोजन केलेलं आहे. त्या सेवेच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा तुम्ही एवढे गोड गंधर्वासारखे ते गायनाचार्य आणि तुम्ही इंद्रासारखे मृदंग आणि गोड वाजवलो तुम्ही सदा. आणि विशेष म्हणजे तुमच्या वाजनामध्ये एक विशेष नुसता हातच काही काही बुडातून फाउंडेशन हलतंय महाराज. तुला काय भानामती झाली का काय काय नसलेली एवढं काय अतिशोक्ती कामाची ना कारण असा प्रकारे तुम्ही सर्वजण आलात. बरीच मंडळी हे पाहुण्यावर बीडपासून आलेत महाराज, काही वडवणीपासून तुम्ही आणि बाहेरून आलात लांबून. आणि मी वेळेस लई बंधन पाळतो महाराज, माझ्या जीवनामध्ये ती एक पथ्य पाळले. गाडी केव्हाही सुरू होऊ द्या पण 11ला डेपोत नेतच असतो मी. ते आपल्याकडे ते वेळ लावायचा धंदा नाही तर काही काय आपलं 11 11:30 झाली तरी अजून मी तुमचा अर्धा तास घेणार आहे. नका अर्धा तास. मी म्हणलं महाराज आता घरी जा, घरी गेल्यावर बायका लेकराला उठवा आणि हे अर्धा तास त्यांना सांगा तिकडं. आमचा एवढ्यावर उद्धार झाला म्हणला, आता काही डोसक्याला ताण नका आता ये नका. आणि कधी महाराज वेळेत मर्यादा असते महाराज, हे का नाही. मजा कशी असती वेळेमध्ये, वेळेच्या मापात जर झालं लय शर्ट इथपर्यंत ठीक आहे. आता इतकं लांबून की अख्खा आपला हातमध्ये जाईल इतकं बी शर्ट लांबण्यात अर्थ नाही. म्हणून प्रत्येकाला समय सूचकता असणं गरजेची. सेवेला पूर्णिराम ज्ञानेश्वर